नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात बहुप्रतीक्षित असलेली ई-पीक पाहणी अखेर चालू झालेली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाचे जे मुख्य सचिव आहेत, त्यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार 10 ऑगस्ट 2026 पासनं 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत जी आहे ती खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करण्यात येणार आहे आणि आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे ही जी आहे ई-पीक पाहणी पूर्वीच्या ई-पीक पाहणी ॲप्लिकेशनद्वारे न करता ही ई-पीक पाहणी जी आहे डी-सी-एस-सी-एम-एच या ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येईल आणि त्या संबंधित जे आहेत सहाय्यक किंवा जे कोणी लोकं तुमची ई-पीक पाहणी करणार आहेत, त्या संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे आणि जर सर्व्हेयर म्हणून तुम्ही नेमणूक केली असेल तर आणि जर तुमची निवड झाली असेल, तर तुम्हाला देखील तुमच्या ई-पीक पाहणीसाठी जे डी-सी-एस-सी-एम-एच ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये ऑप्शन आले असतील, की वेगवेगळे जे सर्व्हेयर आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे प्लॉट अलोकेट केलेले आहेत आणि तुम्हाला जे कोणते प्लॉट अलोकेट केलेले आहेत, त्या प्लॉटची ई-पीक पाहणी तुम्हाला 10 नोव्हेंबर 2026च्या अगोदर पूर्ण करून जी आहे, ती संपवायची आहे आणि ही जी ई-पीक पाहणी आहे 5 ऑगस्ट 2026 रोजीपासूनच ॲप्लिकेशन चालू झालं होतं. तर काही सर्व्हेयर्सने जी आहे ती ई-पीक पाहणी 10 ऑगस्टच्या अगोदर जर पूर्ण केली असेल, तर ती कॅन्सल करून 10 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा एकदा ही पीक पाहणी जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे आणि ही पीक पाहणी कशी करायची किंवा सर्व्हेयर कोण आहेत किंवा जर तुम्हाला सर्व्हेयर म्हणून नोंदणी करायची असेल, तर ती कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जी आहे आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये आधीच दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि जे शेतकरी बांधव जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना अशी आहे, की शेतकरी आता जे आहेत ही पीक पाहणी करू शकत नाही. ही पीक पाहणी फक्त आणि फक्त सर्व्हेयर म्हणजे सहाय्यकामार्फत केली जाईल आणि ते सहाय्यक ई-पीक पाहणी सहाय्यक जे आहेत, ते 10 नोव्हेंबर 2026च्या अगोदर तुमची खरीप पिकाची ई-पीक पाहणी करून देतील आणि करून नाही दिली तरी पण तुम्हाला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की सर्व्हेयर तुमच्या भागात कोण आहे ते कसं पाहायचं, ते पाहून तुम्ही सर्व्हेयरला कॉन्टॅक्ट करून ई-पीक पाहणी पूर्ण करून घेऊ शकता आणि ई-पीक पाहणी करण्यासाठी सर्व्हेयरला महाराष्ट्र शासनातर्फे 10 ते 12 रुपये प्रति प्लॉट हे जे आहे मानधन दिलं जातं. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने ई-पीक पाहणीसाठी या सहाय्यकांना पैसे देण्याची गरज नाहीये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ई-पीक पाहणीबद्दल काही समस्या असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ई-पीक पाहणी कशी करायची हे जर पाहायचं असेल, तर आपला जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. यामध्ये ई-पीक पाहणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. धन्यवाद.